नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, MPSC ची एक मोठी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि ती आहे औषध निरीक्षक गट ब अन्न व औषध प्रशासन या विभागाची ही जाहिरात आहे। त्याच्यासाठी MPSC मार्फत जी ऑनलाइन एग्जाम आहे ती ऑनलाइन एग्जाम घेण्यात येणार आहे आणि एकूण जागा बघा इथे किती भरायच्या आहेत, एकूण 109 जागांसाठीची ही भरती आहे। तर या भरतीबाबत आपण आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचे आहे, इथं ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी फी किती असणार आहे आणि याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे याबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो, ही जी भरती असते या भरतीच्या चालू घडामोडीची जी तयारी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी मित्रांनो बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही, तर बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा, एकूण 109 जागा आहे आणि कास्ट कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी कशा पद्धतीने आरक्षण देण्यात आलेलं आहे 109 जागांचं ते तुम्ही इथं पाहू शकता। आलं का लक्षात मित्रांनो? तर आपण ज्या कॅटेगरीमधून येत आहे त्याच्यासाठी या तक्त्यामध्ये पाहायचं आहे की किती जागा तिथं उपलब्ध आहे आणि त्यानुसार तुम्ही काय करायचे ॲप्लिकेशन भरायचं आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेले आहे आणि हे ऑनलाइन ॲप्लिकेशन शेवटची तारीख बघा किती आहे, तर 21 ऑगस्ट 2025 ही त्याची काय असणार आहे, शेवटची तारीख असणार आहे। तर मित्रांनो, आपण ऑनलाइन अर्ज जे आहे ते ऑनलाइन अर्ज 21 ऑगस्ट 2025 पर्यंत भरू शकतो। या ठिकाणी आपल्याला बघा पेमेंट जे करायचं आहे ते दोन पद्धतीने पेमेंट करायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाइन बँकिंगद्वारे देखील पेमेंट करू शकता किंवा चलनाद्वारे देखील तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट करू शकता। तर शक्यतो मित्रांनो, ऑनलाइन बँकिंगचा पर्याय जो आहे तो पर्याय अतिशय सोपा आहे, तो पर्याय निवडायचा आहे आणि त्यानुसार आपण पेमेंट करायचे। आता इथं तुम्ही जी माहिती दिलेली आहे ती पाहू शकता। ही जी माहिती आहे ती कास्ट कॅटेगरीला कशा पद्धतीने आरक्षण असतं त्याबद्दलची माहिती आहे। तर आता आपल्याला इथं पाहायचं मित्रांनो, वेतन श्रेणी आपल्याला तिथं किती भेटणार आहे, तर वेतन बघा आपल्याला किती आहे, 41,800 ते 1,32,300 इतकी आपल्याला तिथं सॅलरी जी आहे ती सॅलरी दिली जाणार आहे। त्याचबरोबर आपण भारतीय नागरिकत्व असावं आपल्याकडे आणि वयोमर्यादेच्या बाबतीतला तक्ता इथं देण्यात आलेला आहे। वयोमर्यादा किती आहे आणि आपली जी काय वय गणण्याची तारीख आहे ती 1 नोव्हेंबर 2025 ही असणार आहे। आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं पाहायचं आहे मित्रांनो, शैक्षणिक पात्रता आपल्याला या ठिकाणी काय लागणार आहे, तर इथं आपल्याला फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्स, मेडिकल स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्मालॉजी आणि मायक्रोबायोलॉजी हे तुमचे विषय घेऊन तुमची डिग्री असेल तर तुम्ही इथं काय करू शकता, निश्चित अर्ज करू शकता। आलं का लक्षात? शैक्षणिक अर्हता काय आहे, तर आपल्याला सायन्समधून तुमचं काय झालेलं असलं पाहिजे, फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्स, मेडिकल विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्मालॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी तुमचं असलं पाहिजे, तरच तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता। मित्रांनो, आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन करण्यासाठीची ही अधिकृत वेबसाईट दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करू शकता, ऑनलाइन ॲप्लिकेशन करू शकता। आता तुमची तर निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तर इथं बघा तुमची निवड प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथं काय केलं जाणार आहे, त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झाल्यानंतर तुमची इंटरव्ह्यू वगैरे होऊन तुमचं सिलेक्शन होणार आहे। तर बघा इथं तुमची मुलाखत वगैरे होणार आहे आणि तुमची मुलाखत झाल्यानंतर अंतिम यादी जी आहे ती अंतिम यादी इथं तुम्हाला जी काय आपली ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती ही पहा वेबसाईट, ह्या वेबसाईटवरती तुम्हाला ती अंतिम यादी तुमची पाहायला मिळणार आहे। आता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, तर पहिल्यांदा आपल्याला MPSCच्या पोर्टलला जाऊन आपली प्रोफाईल क्रिएट करून घ्यायची आहे आणि प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर आपल्याला तिथं ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन करावं लागणार आहे। आता ॲप्लिकेशन करत असताना आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी जोडावं लागणार आहेत त्याचा तक्ता इथं मित्रांनो दिलेला आहे आणि डॉक्युमेंटची साईज देखील किती असली पाहिजे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे। साईज बघा किती आहे, 50 KB आणि
कमाल 500 KB इतकी साईज तुमची डॉक्युमेंटची असली पाहिजे। या सर्व डॉक्युमेंट मित्रांनो स्कॅन करून ठेवायच्या आहेत। तिथं प्रोफाईलला ज्यावेळेला तुम्ही क्रिएट करणार त्यावेळेला अपलोड करायच्या आहेत। बघा ऑनलाईन अर्ज करताना आपल्याला परीक्षा शुल्क किती द्यावा लागणार आहे, तर खुला प्रवर्गासाठी 394 रुपये इतकं परीक्षा शुल्क आहे आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 294 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। आलं का लक्षात? ही परीक्षा शुल्क आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने भरता येणार आहे। तर मित्रांनो बघा अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे MPSC तर्फे। इथं बघा औषध निरीक्षक जे आहे त्या पदासाठीची ही जाहिरात आहे आणि जर आपण सायन्स मधून आपली डिग्री झालेली असेल तर निश्चितच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन करायचं आहे आणि याबाबत काही शंका असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये विचारू शकता। तर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका। कारण ही जी भरती आहे या भरतीच्या चालू घडामोडींचे जे काही महत्त्वाचे प्रश्न असतात ते प्रश्न मी आपल्या चॅनलवरती घेत असतो। तर मित्रांनो भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।